व्यक्त करतो. प्रामुख्यानं एस टी महामंडळाची जबाबदारी जरी परिवहन म्हणजे माझ्याकडे नसली तरी परिवहन खात्याचा मंत्री बनवून सातत्यानं त्याकडे आम्ही लक्ष देत होतो. आणि शेवटी ही राज्याची रक्तवाहिनी आहे. तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचणारी एस टीची सेवा ही सर्वसामान्य जनतेची निगडीत होती आणि त्यामुळे ही जबाबदारी पेलवणं ही मी माझी फार मोठी परीक्षा समजतो. आणि त्या माध्यमातून विविध प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यामध्ये मी प्रयत्न करणार. माझे सहकारी आणि आयुक्त परिवहन त्याचबरोबर MD MSRTC म्हणजे एस टी महामंडळाचे ह्या दोन्ही सहकाऱ्यांसोबत बाकी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मला ही आता सेवा पुढे न्यायची आहे. प्रवास खडतर जरी असेल तरी त्या प्रवासाची दूरदृष्टी लक्षात घेता ह्या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला ही सेवा कशी सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर चांगली देऊ शकू यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. ही वस्तुस्थिती आहे की एस टी महामंडळाची आजची परिस्थिती जशी हवी आहे तशी नाही आहे. परंतु काही अनुभव माझ्याकडे असल्याकारणानं पुढील 1.5 ते 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे ह्या एस टी महामंडळाला एक वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजपासून मी घेतो आहे. आज पदभार स्वीकारत असताना आणि काल नियुक्ती झाल्याच्या दरम्यान एस टी महामंडळाच्या माध्यमातून जो आमचा 87,000 कर्मचारी आहे त्यांच्या पगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात काल आपल्या चॅनल आणि सगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचला होता. आणि ही वस्तुस्थिती आहे की 928 कोटी रुपयाची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेले असताना फक्त 272 कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एस टी कामगारांचा पगारसुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही. परंतु आजपर्यंत काही गोष्टी घडल्या होत्या. परंतु मी माझ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या की एस टी कामगारांचे जे पगार आहे ते वेळेत म्हणजे 7 तारखेपूर्वी झाले पाहिजे. आणि तशा प्रकारे आपण वित्त खात्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या खात्यामध्ये त्यांच्या पगाराचे भविष्य निर्वाह निधीचे आणि बँकेचे जे पैसे द्यायचे ते येणं गरजेचं आहे. 30 ते 50 हजाराचा पगार ह्या साधारण आमच्या कर्मचाऱ्यांना असतो आणि त्यातून सर्वसामान्य जो आमचा एस टी कामगार आहे तो घरातील आपलं कुटुंब चालवत असतो. आई वडिलांचा आजारपणाचा खर्च, वृद्धापकाळामुळे काही अडचणीवर मात करून त्यांना पुढे न्यायचं असतं, मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि त्याचबरोबर कुटुंब चालवायचं असतं. आणि त्याच तुटपुंज्या पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एस टी कामगारांच्या ह्या 56% दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली. त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केले. परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे. सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही. त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे. आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे. ह्यापूर्वीसुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही, वाढीव मागणी काही करत नाही. जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका. आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही. ही शोकांतिका आहे. तसं होता कामा नये. कारण शेवटी अजितदादा पवारांनी मी मंत्री झाल्यानंतर ताबडतोब मला एकदा बोलवलं, मला वेळ दिली, मला सांगितलं की एस टी महामंडळ आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचं असेल आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जर चांगली सुविधा द्यायची असेल तर काय हवं आहे. आणि पहिलं सर्वप्रथम मी सांगितलं की ह्या जुन्या 12,400 बसेस आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्या सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, कधी त्या स्क्रॅप कराव्या लागतील. अशा वेळेस आपल्याला नवीन बसेस घेणं गरजेचं आहे. तेही फक्त 2-5 हजार घेऊन चालणार नाही, आपल्याला तब्बल 25,000 बसेस ह्या 5 वर्ष घ्यावे लागणार आहेत. आणि त्यानुसार त्यांनी ती माझी मागणी मान्य केली. दर वर्षाला 5,000 याप्रमाणे
5 वर्षामध्ये 5-5 हजार बसेस अशा पद्धतीनं त्यांनी 25,000 बसेस आम्हाला देण्याचं मान्य केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी बजेटमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचे आदेश संबंधित वित्त विभागाला दिले आणि त्यामुळे आम्ही तयारी करतोय. पुढल्या वर्षापासून आम्ही तयारी किती आमच्या AC बसेस लागतील, किती नॉन AC बसेस लागतील आणि किंबहुना 200 बसेस तर आम्ही ओलवतसुद्धा घेण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारचे कर्नाटक पॅटर्नचे स्लीपर कोचसुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेला जे लाँग रूटचे लोक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि असं असताना आमचे जे STचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे. मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या ST कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं. जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे, कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो. त्यामुळे आजच दुपारी 2 ते 3च्या दरम्यान मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना 5 तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोचला पाहिजे. ह्यापूर्वी काही चुका होत होत्या त्यासुद्धा मी STचे आमचे सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं. काही दिवसापूर्वी मला STचे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की सर ठीक आहे आपण पगार पूर्ण देऊ, परंतु प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा बँकेचे पैसे आहेत ते आपण जसं जसं STमध्ये आपलं उत्पन्न होत राहील त्यानुसार आपण भरत जाऊ. बिलकुल चालणार नाही. आज मी अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सही केली. उद्या जर प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असे आपण कुठल्याही कर्मचाऱ्यांचे जर वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावं लागेल आणि अध्यक्ष म्हणून मलाही जेलमध्ये जावं लागेल. त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे कुठल्याही प्रकारे वापरायचे नाही असा निर्णय मी आणि भीमनवार साहेबांनी घेतला, कारण त्यावेळेस त्यांच्याकडे कुशेकर साहेब नसताना चार्ज होता आणि आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे ते वापरता येणार नाही. आणि ही गोष्टसुद्धा ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये काही लक्षवेधी किंवा काही प्रश्न आले त्यावेळेस आम्हाला चर्चेअंती कळलं. हे रोलिंग फिरवायचं काही गरज नाही. आपल्या हक्काचे पैसे जे शासनाकडनं आपण घेतोय आणि आपल्याला मिळणारे आहेत, आपण काय ॲडिशनल पैसे मागत नाही, ते मिळालेच पाहिजे वेळेवर. आणि आज सकाळी मी अजितदादा पवार यांचं वक्तव्य पुण्यामध्ये ऐकलं आणि वस्तुस्थिती त्यांनीसुद्धा सांगितलं की कुठलीही परिवहन सेवा ही सक्षम नसते राज्यातील, कुठल्याही राज्यातील. ती थोड्याफार प्रमाणामध्ये नुकसानीमध्येच असते, परंतु शेवटी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहे ते वेळेवर देणं गरजेचं आहे. आणि दुसरं आम्ही PPP तत्वाचं मॉडेल जे BOT किंवा PPP तत्वाचं आहे ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्याच्या निविदा जाहीर करू, जेणेकरून आमची STची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारेल. जे MD आहेत आमचे परिवहन ST महामंडळाचे त्यांना मी स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत की 22.75 पर्यंत काहीतरी आमचं उत्पन्न जे जाहिरातीचं येतं ते अतिशय अत्यल्प आहे, तोकडं आहे. तेच जाहिरातदार गेले 25 ते 20 वर्षापासून आहे आणि ते कधी पैसे देतात कधी देत नाही. किमान 100 कोटी रुपये उत्पन्न तरी ह्या वर्षापासून जाहिरातीच्या माध्यमातून ST महामंडळाला मिळालंच पाहिजे आणि त्याच्या सूचना केल्या. जुने जे ठेकेदार आहे ज्यांनी ही STची मालमत्ता आपली खाजगी प्रॉपर्टी अशा पद्धतीनं त्याचा वापर करतायत त्याला आम्ही कुठेतरी लगाम लावणार आहोत, ब्रेक लावणार आहोत. त्याचबरोबर आमचे जेवढे काही जवळजवळ 170च्या आसपास डेपोमध्ये आमचे जे ऑइल आम्ही घेतो, डिझेल किंवा पेट्रोल घेतो, ते आमचे सगळे जे डेपोमध्ये असलेले पेट्रोल पंप आहेत ते पेट्रोल पंप रिलायन्स किंवा इंडियन ऑइल सारख्या मोठ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना आपण हायटेक करण्यासाठी देतोय, जेणेकरून आम्हाला डिझेलही स्वस्त मिळेल आणि त्याचबरोबर त्यांचंही उत्पन्न वाढेल आणि त्या उत्पन्नातून आम्हाला काहीतरी मोबदला मिळेल. ते उत्पन्नसुद्धा आमचं 100 ते 150 कोटीच्या आसपास होईल. अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याबाबत सुद्धा आमच्याकडे तर रिलायन्सचा अतिशय चांगला प्रपोजल आलेला आहे आणि इंडियन ऑइलचा पण प्रपोजल आलेला आहे. त्यामुळे जे डिझेल किंवा पेट्रोल पंप आमचे आहेत ते सुद्धा ह्या कंपन्यांना देऊन त्यांच्या माध्यमातून उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. दुसऱ्या अनेक योजना आहेत ज्या आता तुम्ही मग अशी सांगितलं, अजितदादांनी सुद्धा सांगितलं पुण्याला की PPP तत्वावर आमचे जे 860 साधारण डेपो आहेत त्यामध्ये काही डेपो हे PPP तत्वावर आम्ही करतोय आणि त्यापैकी शहरी भाग एक, तालुका भाग एक आणि ग्रामीण भागात एक असं
पॅकेज निर्माण करून आम्ही त्या पॅकेजच्या माध्यमातून त्या निविदा जाहीर करणार आहोत, जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातला डेपोसुद्धा डेव्हलप होईल, तालुका पातळीवरचा डेपोसुद्धा डेव्हलप होईल आणि त्याचबरोबर शहरी भागातला डेपो डेव्हलप होताना उत्पन्न स्रोत निर्माण होईल. जर ते योग्य प्रकारे राबवली गेली ही योजना तर निश्चितपणे एसटी महामंडळाला राज्य सरकारच्या अर्थ खात्यापुढे हात पसरावे लागणार नाही अशी परिस्थिती काही वर्षामध्ये निर्माण होईल. फक्त जे आम्ही सूचना करतोय त्यानुसार योग्य प्रकारे लवकरात लवकर पाऊल आमच्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर ती योजना पुढे केली पाहिजे. स्वारगेटची प्रकरण घडल्यानंतर महिलांवर ज्या पद्धतीनं अत्याचार झाले त्या घटनेची दखल एसटी महामंडळानं घेतलेली आहे. परिवहन मंत्री म्हणून मी घेतलेली आहे. ज्यांनी काही चुका केल्या त्यांच्यावर कारवाई तर केलेलीच आहे, परंतु शेवटी भविष्यामध्ये अशा चुका परत होता कामा नये यासाठी सुद्धा प्रत्येक बसमध्ये, कालच मी MDना सांगितलं की ज्या आपण नवीन बसेससुद्धा घेतो आहे त्या प्रत्येक बसेसमध्ये पॅनिक बटन, CCTV कॅमेरा आणि GPS यंत्रणा असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या जुन्या बसेस ज्या आहेत त्या आम्ही EV बसेस आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक बसेस जे 5150 आम्ही घेतलेले त्यातल्या फक्त 280 मिळालेले आहेत. त्या बसेसमध्ये सुद्धा CCTV, पॅनिक बटन आणि GPS यंत्रणा लावायची आहे. आणि येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये त्या बसच्या मालकांनाच आम्हाला ही CCTV आणि GPS यंत्रणा लावून दिली पाहिजे. जर त्यांनी नाही दिली तर आम्ही आमच्या खर्चानं करू, परंतु त्यांना जे काही पैसे द्यायचे त्यातनं ते कट करू अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना केलेल्या आहेत. त्यामुळे पुढल्या वर्षभरानंतर आमच्या ज्या बसेस राज्य एसटी महामंडळाच्या असतील त्या पूर्णपणे महिलांच्या दृष्टीनं सुरक्षित असतील. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अजूनही काही आमच्याकडे योजना येत आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून जे पार्सल्स असतात, गावाखेड्यातून पार्सल्स असतात, पण त्याचं उत्पन्न आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. ते हायटेक करून पार्सलसाठी सुद्धा जागा नवीन येणाऱ्या बसेसमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे ठेवू, जेणेकरून काही पार्सल जे पाठवायचे आहेत ते गावाखेड्यातून पार्सल मुंबईला, पुण्याला, अमरावती, नागपूर आणि शहरी भागामध्ये येतील आणि त्याच्या माध्यमातून एसटीचं उत्पन्न कसं वाढेल याचाही आम्ही विचार करतोय. आणि तशा